फोन आहे ना हॅलो 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 मंडळी प्रस्तुत आज आपल्या पवित्र पावनभूमीमध्ये आदर्श तोरणाळा या सुंदरशा शहरामध्ये शेरच म्हणलं जाईल महाराज. एवढा समाजावर म्हणलं तर शहरातही राहत नाही विशेष आहे. आणि कार्तिकी महोत्सव या निमित्तानं सालाबाद प्रमाणे याही वर्षी हा मोठा दिव्य भव्य सोहळा आज आपल्या सुंदरशा गावामध्ये पार पडत आहे भारुडाच्या माध्यमातून. बरेचशा नामांकित कीर्तनकाराचे कीर्तन या ठिकाणी झाले. सकाळी काल्याचं कीर्तन देखील सुंदरशा प्रकारे झालं आणि वारकरी संप्रदाय नियमाप्रमाणे पैठण निवासी नाथ महाराज यांचा भारुडांचा कार्यक्रम चालू झाला. भारुड म्हणजे काय हो? दोन बायचा झगडा चालला की सर लोक म्हणतात काय लावलं भारुड. ते भारुड नाही. नात्यांनी भारुड काय केले, कशासाठी केले, कारण काय होतं? पूर्वी वेदाचं चरित्र न आवडे सर्वथा विनोदाची कथा गोड वाटली. चार वेदाचं चरित्र अथवा देवाचं जरी मानलं, संतांचं जरी मानलं, काही हिरण्यकश्यपासारखे लोक त्या काळात होते, नाथांच्या काळात. त्यांना मुळीच परमात्मा आवडत नव्हता. या बाबासा काही अज्ञानी समाज होता, कळत नव्हता. म्हणून नाथराय विचारी संत होते, श्रीमंत होते, दयावंत होते, शांती ब्रह्म होते. एवढंच नाही तर 32-36 वर्षे देव नाथांच्या घरी काम करीत होते ते नाथ महाराज. ज्या ज्या प्रकारचे लोक होते, कंजारीन, वंजारीन, भिकारीन, गोंडीन, जोशी, जोगी, कोलाटीन, हामा मामा, उतू विटू दांडू, सगळ्या प्रकारचे सोंग घेतात, विनोद घेतात, अध्यात्म घेतात, समाज एकत्रित आणतात. त्याचं नाव भारुड आहे. भारुड हे काही कलापट नाही, भारुड नाटक नाही, भारुड तमाशा नाही. म्हणजे भारुड तेच कीर्तन तेच भारुड आहे. फक्त फरक एवढा आहे की पूर्वी कथा कीर्तनाला येत नव्हते लोक, वेदाचे चरित्र न आवडे सर्वथा. म्हणून नात्याला असं वाटलं की या समाजाला गोडी कोणत्या माध्यमातून लागावं, समाज कशाला एकत्रित येईल, म्हणून भारुडाची रचना केली. जशी टिळकानं गणपतीरायांची मिळवणी केली त्या पद्धतीने आमच्या नाथरायांनी, संतांनी, तुकोबारायांनी, मुक्ताबाईंनी हा सोहळा भारुडाचा नेमला. आणि जो कथा कीर्तनाला जरी नाही आला तर शेवटच्या दिवशी भारुड सोंग म्हणून का येत नाही, तो धर्ममंडपात आला, त्याचा देह पावन झाला. हा फक्त संतांचा उद्देश होता. याच्यासाठी भारुडाची रचना आहे. आता बरेचशे लोकांचे भारुड ऐकले असतील तुम्ही. आता आपला एक वेळेस कार्यक्रम झाला होता, मला वाटतं गुलाबसिंग पाटलाकडे लय दिवस झाले त्या गोष्टीला. त्याच्यानंतर योगच आला नाही. माऊली बी म्हणत होते घेऊ, विठ्ठल महाराज म्हणे घेऊ, भागवत म्हणे घेऊ, अनिल महाराज म्हणे घेऊ, ज्ञानेश्वर म्हणे घेऊ. गजानन कुठे आहे? गजानन आला नाही का? ऐका का मागे बसताना मामाला घाबरतात ते म्हणतात मामाला पोरी दिलेली आम्ही काय करतील मामाला. हे सगळी भाषा आहे आपले महाराज. आणि आजचा जो कार्यक्रम आहे मंडळी, आमचे हरिभक्तपरायण गुरुबंधू दासगिरीजी महाराज आणि आप्पा
आणि नवल दादा या मंडळींनी मला फोन केला की महाराज असा आहे, सुंदरसा कार्यक्रम आहे आपल्या गावामध्ये. मला लय आनंद वाटला महाराज. असा आनंद वाटला की मला काहीतरी आता जुन्या सुदामासारख्या भेटी सर्वेच्या होऊन जातील. तसे भेटतच बाहेर गावला, पण गावात भेटणं वेगळं, बाहेर भेटणं वेगळं आहे की नाही बाबा? तुम्हाला लय लवकर चष्मा लागला का? असे काय तोडा गेला मोड? वा वा, दिंडीत होती का? आणि त्यातल्या त्यात आज थोडस दुःखद घटना झालेली आपल्या गावात असतो, त्याला विलाज नाही राहत. आता जो जो जन्माला येतो तो मरतो, कारण प्रश्नच नाही. आणि आपलं पहिलं भारूड लाड केले का संतांची विण्यावर असते, पण आपल्याला वेळ झाल्यामुळे मी डायरेक्ट गुंडेंचं भारूड आणलं तुमच्या समोर. सुया पोथी लिखल्या आमच्या नाथांनी. आम्ही निरोप सांगत नाही, आम्ही निरोप नाही सांगत माणसाला. फतेपूरला जर आलं नाही एखाद्या माणसाला विचारा तोरणाळा किती किलोमीटर आहे, कुठून आले, कोणत्या गावचे सांगा. संभाजीनगर, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंब्री तालुका, फुलंब्री तालुक्यामध्ये बाबरा म्हणून गाव आहे. पण मग इकडे तुम्ही चिंचखेड्याला दिसतात बघा, सांगा त्याला आमची बहीण कीर्तनकार येऊ शकते महाराज, माहिती आहे सगळ्या गावाला. त्यांच्याकडे येणं जाणं असतं, या हिशोबानं आहे. कसं चाललंय तोरणाला, काय चाललंय काय नाही. भारूडाचा कार्यक्रम आहे, सप्ताह होता मोठा. आमचे हरिभक्त परायण गुरुबंधू भास्करजी महाराज धोने जलांद्रीकर गेले का महाराज? गेले का? आणि त्यांच्या भागवतावर हा कार्यक्रम आहे बुवा. कसं असते भारूड, कोणत्या संतांनी भारूड केलं तो माणूस म्हणतो फतेपूर मधला. ज्याला विचारलं किती किलोमीटर आहे तो सांगतो मी. लक्ष देऊन, फक्त आपलं भारूड लक्ष देऊन ऐकत जा मंडळी. नुसतं सोंग नाही पाहायचं आपल्या भारूडात. लय लोकांचे सोंग पाहिले असतील तुम्ही बाजारच्या दिवशी. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारी दिशेला 5 वाजता सोंग पडेल असतात. ते सोंग नाही दाखवलं नाथांनी. हे महत्व आहे भारूडाचं. काही 2-3 भारूडनाथांनी मुक्ताबाईंनी केले, 2-3 तुकोबारायांनी केली आणि 2-3 तुकोबारायांनी केले. बाकीचे सर्व भारूड पैठण निवासी नाथ महाराजांनी केले. पुढे जाऊन विचारा, आम्हाला तोरणाळा माहित नाही. एवढं पीठ पाडल्यावर माणसाला माणूस निरोप सांगत नाही. पुढे बायपासला जर आलं, काशीनाथ महाराजच्या घराच्या पुढे माऊली मंदिरावाल्याच्या 1 किलोमीटरवर लिहिलं होतं फतेपूर ते तोरणाळा 9 किलोमीटर. कशावर लिहिलं होतं? दगडावर. विचारलं कोणाला अगोदर? सांगितलं कोण? मग आता दगड चांगले का माणसं? एवढं 3 घंटे पीठ पाडलं, कुठून आले, कसे आले, कोणत्या संतांनी भारूड केलं, कसा सप्ताह आहे, कसं काय आहे. पण निरोप जर सांगणं पुढे जाऊन विचार कोणाला तर दगडानं दिशा दाखवली. कशानं? दगडानं दिशा दाखवली. फतेपूर ते तोरणाळा 9 किलोमीटर. म्हणून स्वामी विवेकानंद विदेशात परदेशात जात होते आणि या भारत देशाचं वर्णन सांगत होते. मेरे भारत की व्यवस्था है, आदमी तो आदमी लेकिन प्रेम से पत्थर पूजे जाते हैं. एवढा माझा भारत देश पवित्र आहे. दगडाची देखील माझ्या देशात पूजा होते. भारत माता की जय. पूजा कोणी काळमणी घ्या ग कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी. या घे माझा मन घे, या घे माझा मन घे, या घे गादा मन घे, या घे गादा मन घे. दादाचं दात मन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी. कोणतं दाताचं दातवण? आप्पा तुम्ही दात घासता ना, कशानं घासता? कोलगेट, बजरजंती, बिटको नाही मंडळी. याच्यासाठी तर भारूडच आहे. बिटको नाही, कोलगेट नाही, बजरजंती नाही. सप्ताहात 8 दिवस जरी माणूस नाही आला, तीर्थयात्रेला कुठे नाही गेला, तरी सकाळी उठल्यावर मुलाला म्हणतो जाय रे इठोबान रे इठोबान. त्या कंपनीवाल्याच्या नावानं टाळी वाजवा. एकदा त्यांना कंपनीचं नाव इठोबा ठेवलं, लाखमंजनचं. एवढा भाग्यवान माणूस आहे तो कंपनीवाला. कमीत कमी करंटेच्या तोंडात तरी सकाळी इठोबा येते, इठोबा.
हा ते दाताचं दातवण. आणि माऊली सुद्धा सांगते हरिपाठामध्ये, हरी नाम कीर्ती मुखी जरी गाये पवित्रची होये देह त्याचा. दाताचे दातवण घ्या ग कोणी. सर्व कलाकाराचंच गाव आहे ना, सर्व महाराज मंडळी आहे. तोरणाळा म्हणलं म्हणजे खाणंच आहे जशी महाराज लोकांची. हाव ना बुवा, खरंच पहा ना किती महाराज लोकांना एक नाही भेटत हो राजा. आणि एवढं भाग्यवान गाव आहे की सर्व महाराज लोक हजर आहे. नाही तर काही काही गावाला सप्ते चालतात महाराज लोक घरी राहत नाही, आहे की नाही हो. येण्या तर घरातच फोटो काढले बाई. बरं घरात काढले तर काढले, कोणी खेड्यावर आहे कोणी पाहुण्या त्याला दाखवलं आमच्या घरातच सुया पोथवाली आली. हा ना विचारा त्याला. नाही कोण आहे म्हणे मी मा नातू आहे म्हणलं, मग मी धावतो इथल्या रातची तिकडे जाईन बापा. भाग्यवान लोक आहे. सुंदर आनंद वाटला. मागच्या वर्षी दिंडी नेली ते आम्ही, मी स्वतः मुक्कामी होतो, अनिल महाराजच्या घरी मुक्कामी होतो. महाराज गावाला जायला होते, दासगिरी महाराज विठ्ठल महाराज बी कार्यक्रमालाच होते त्या टायमाला. आम्ही अनिल भाऊ भागवतनं घरी नेलो होतो. मला अनिल भाऊ बी घरी नव्हते. असो दोन पोरी या बरं बेटा, बारक्या बारक्या गोऱ्या पोरी या, गोऱ्या गोऱ्या दोघी जण या बेटा. या हुशार या मुलींनो काही नाही. हा या बाई, हा दोघी या. हा तुम्ही दोघी या बेटा. हे भारत आहे बेटा. या या हा या दोघी या बेटा. वा वा दोन जण या. हा दोघी जण या, मग नंतर मी एक बोलवेन. इकून तू इकून ये बेटा. हो कोणी म्हणन का भाऊ भिकाणीची लेकर आहे. हा हे मेली तर बापात पडली मेली भामती. नाही तर काय भाऊ लय आगावाय मेली भामती. इथले भारी कपडे घालून आले व मेले भामते. लोक 5 पैसे देणार नाही व. हा नाही तो काय भाऊ. खाली बसा. हॅलो खाली बसाव बाई साहेब जरा जरा डोके खाजवू नका. खरे खरा कर करा बाई भांगा. एक द्या बरं, एक द्या. खाली बसाव बाई साहेब जरा जरा डोके खाजवू नका. खरे खरा बाई भांगा भांगात पावडर भरा. ज्वाली खानचा नाही नाट करा. ज्वाची घ्या ग कोणी बारीक फणी. कुंकू घ्या कोणी काळा बनी. कोणत्या जुवा कोणतं पावडर. काम क्रोध लोभ मद मच्छर दंबानी अहंकार या शरीरामध्ये जुवा आहे. कशानं निघतील मग आप्पा, कशानं निघतात त्या. लक्स लायबॉय हमाम शॅम्पू नाही मंडळी. कबीरजी म्हणतात राम नाम का साबुले ना. क्या बात है. दिल मैला कपडा धोना. राम नामाचा साबू घ्या महाराज. नामापत्य तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथात जाशीलच नाही. त्या रामनामाच्या साबून आहे देह मलिन आहे ना. हिच्यासाठी नाथांनी या सोंगाच्या माध्यमातून या समाजाला प्रबोधन केलं. त्याचं नाव भारूड आहे. दाताचं दातवण घ्या ग कोणी. हो इकडे बेटा एक जण ये बेटा. एक नाही हे हा ये बेटा ये. तू बेटा महाराज देव बी असं कोपला साऱ्या काट्यात झाल्या. काय हा मायाच मुलावर उठला देव बी नाही तर काय मेले भामतेवर पाहिजे तू. पण एक खरं दैवत आहे महाराज. सखूबाई जनाबाई मीराबाई बहिणाबाई अहिल्याबाई सावित्राबाई जर नसती तर आज ह्या मुली आमदार खासदार शिक्षका झाल्या नसत्या. प्रतिभाताई पाटील या सुद्धा राष्ट्रपती झाल्या नसत्या. आमची सावित्राबाई फुले.
दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कोणी दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी प्रिया गे ग दामन गे प्रिया गे ग दामन गे कुंकू घ्या कोणी काळामणी 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 काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी बाई घेतली नाही का त्या बाईनं पोत घेतली केवढ्यात घेतली पैसे नाही दिले अहो मेले भामते आपल्यासारख्या भिकाऱ्याजवळ गेली का चांगल्या लोकांजवळ जायला काय झालं तुला लोक बी समजत नाही का चांगले काय पागल पोरगी आहे फोकट देऊन दे आगाव जाई मेली भामती एक तर पहिलेच भिकारी आपण तशी दिली त्या बाईले हा फोकू फोका बी त्याला का तू तर मातीत घासीन हो मला दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी खाली बसव बाई संयम जरा जरा आखुड केसाच्या राधा बाई तुम्ही केसारी वापरा न बाई तिरप्या डोळ्याच्या रंभाबाई बाई तुम्हाला काजळ शोभा देई रात्री महंताच्या गावला कार्यक्रम होता सावखेड्याला आणि मी तिरप्या डोळ्याच्या रंबाई बाई म्हणलं आणि ती इकडच्या सावखेड्याची त्या नावाची बाई होती पण ती तिरपी नव्हती पण तिला वाटलं का मग नाव सांगितलं काय रघुनाथ भावाला कोण मला तिरप्या डोळ्या पण म्हणलं मावशी तुम्ही तिरप्या नाही ना राग कशाला भरता कारण हे भारुडाचे कडवे असतात आणि या संताचं वाङ्मय असं आहे महाराज 5 दिवसाच्या लेकरापासून तर 105 पर्यंत माणूस जगतो म्हणतात लोक म्हणतात हां चांगले चांगले लोक जगतात म्हणजे खाल्ले पिल्लेले चांगलं खायला ते जगतात की नाही अप्पा एवढ्यापर्यंत कोणाच्या अंगाला कपडा तो रेडीमेडचा कपडा असतो संताचा असं कोणा म्हणू नये की बा याच्यात असंच का म्हणलं नाही मंडळी उलट असं म्हणायला पाहिजे अरे बिगर शिलाईचा आपल्या अंगाला आला असं म्हणायला पाहिजे उलट न शिवताना टेलरकडे न जाताना आपल्या अंगाला फिट बसला असं म्हणायला पाहिजे असे रेडीमेडचे दुकान असते संताची बरोबर मग आखुड केसाच्या राधाबाई तुम्ही केसरी वापरा ना बाई तिरपे डोळ्याच्या रंभाबाई तुम्हाला काजळ शोभा देई मग आता कोणतं काजळ आपल्याला भारुडावरच येणार आहे मंडळी माझा एकही शब्द तुम्हाला असा बाहेरचा दिसणार नाही महाराज मंडळीला ढोक महाराजापासून 5 पोरीपर्यंत सर्व जेवढे घुले चैतन्य महाराज असते डिगलूरकर सर्वेच्या रामायणावर आहे मी फक्त एवढं आहे की फक्त मला प्रेमाचे लोक लागतात बाकी दुसरं काही नाही हे पोरं माझ्याजवळ पळतच जातात मामाच करतात मामाच म्हणतात हो काय सांगावं तुम्हाला काहीच नाही दुसरं आज आपल्या महाराजला पाहन तुम्ही महाराजला म्हणलं महाराज म्हणजे मी एकटा आहे म्हणलं महाराज तुमच्या मागं सारं गाव आहे हो खरंच प्रेम असायला पाहिजे माणसाचं आहे की नाही आप्पा प्रेम पाहिजे प्रेम असल्यानं सर्व काही होते बा खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम पावे आणि आपल्याला कोणत्या पंथाशी घेणं नाही कोण्या पक्षाशी घेणं नाही फक्त आपुला तो देव एक करून घेवा तेने विना जीवा सुख नाही संताचं हेच काम आहे काही घेणं देणं नाही कोणाचं कोणी काही करत बसतो आपल्याला काही कोणी निंदा अथवा वंदा आम्हाला सोयीचा धंदा काय तुम्हाशी गरज आम्ही भजू पंढरी राज मग कोणतं अंजन कोणतं काय सांगत होतो तुम्ही काजळ कोणतं काजळ डोळ्याचं काजळ का हा
नाही मंडळी, ज्या टायमाला मीराबाईनं शिंगार केला होता तर बाकीच्या सखिया म्हणाच्या, मीरा थोडंसं काजळ घाल, तू केवढी सुंदर दिसते ग, थोडंसं घाल तर खरी, काजळ घाल, बाकी किती सुंदर दिसते तू. मीराबाईचं प्रत्युत्तर होतं त्या बायांना, आय गणच्या मनयानी आलाच के ग काजळ घालू कशाला, गणच्या मनयानी आलाच के ग काजळ घालू कशाला, गणचा मनयानी आलाच के ग काजळ घालू कशाला, गणचा मनयानी आलाच के ग काजळ घालू कशाला, 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 एवढा मोठा देव माझ्या नजरेत बसला, मला रिकाम्या काजळाची काय गरज आहे. हा, माऊली देखील म्हणते आमची, कृष्ण अंजन एक वेळा डोळा घालती आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ, दाताचं दातवाने घ्या ग कोणी, कोणी काळामध्ये, कोणी काळामध्ये, कोणी काळामध्ये, कोणी काळामध्ये, घ्या कोणी काळामध्ये, कुंकू घ्या कोणी काळामध्ये, कुंकू घ्या कोणी काळामध्ये, कुंकू घ्या कोणी काळामध्ये, तुया गे गदा बनगे, प्रिया गे गडा बनगे, तुया गे गदा बनगे, प्रिया गे गडा बनगे, दाताचं दातवन घ्या कोणी, कुंकू घ्या कोणी काळामध्ये, कुंकू घ्या कोणी काळामध्ये, कुंकू घ्या कोणी काळामध्ये, कुंकू घ्या कोणी काळामध्ये. कोणच ती घेतलं का, सारं गाव आपल्यासारखंच आहे. एकाही लेकराला दिले नाही काही, हे काय करतो म्हणजे भामती, हे डॉक्टरीन व्हाईन, हे सिस्टरीन व्हाईन आणि हे मास्तरीन व्हाईन, आहे किंवा हिचा बाप दिसला का हो तुम्हाला, ते घे. आमचे विठ्ठल महाराज किती दिले हा, 5 रुपये. आता इथलवाले 5 रुपये देणं शोभता का, काय येते म्हणा 5 रुपयात, विचारतं खरी काय येते, पार्लेचा पुडा, मेली भामती. हे पाहिजे ना, पैसे आणले 5 आणले का, हे बाबा कोण आणले, चष्माले बाबा कोण, ते 50 रुपये घेऊ. काय नाव आहे बाबा तुमचं, साहेबराव पाटील, धन्यवाद. 51 रुपये दिले तुम्ही, एक बाकी आहे. हां, पुढच्या वर्षी दे जा. हां, नाही तर मग तुमच्या घरी येईन मी. हां, मी येतेच, कोणी बेचा गेली की परत सोडतच नाही कोणाचा भिक्षा, ज्याने जास्त पैसे दिले त्याचा. वा वा, कोणाचे बेटा नाव का, श्रेयास. वा रे वा, पाय व किती हुशार आहे होते तर, पाय व मेले भामते तुमच्या एवढ्याला काय ना. मग एका बाईजवळ गेल्याने मेल्या चांगल्या बाया समजत नाही, तिला मोठ्या मोठ्या लोकांजवळ जायला काय झालं व, त्या तिकडे जाय ना अशी त्या चष्मावाल्या बायाकडे. हां, नरू पाटील 101 रुपया. वा वा, धन्यवाद. हे चटव देवा. नाही कशाला उभे राहा, पाहिला मी त्याला. हां, 51 रुपये उभं का, 101 वर पागल आहे का मी. हां, कार्तिक उत्सव सप्ताह सेवा समिती, कार्तिक उत्सव सप्ताह समिती यांच्या सेवा समिती, हा, सेवा समिती 151 रुपये. एक बाकी आहे माऊली. हा, एकाला सलय महत्व आहे, एक हातचा एक सोडला की सारी बेरीज उगते.
हे आमच्या महाराज लोकांचं काम आहे हे सर्व यांच्याकडून सेवा समितीकडून 151 रुपये आले धन्यवाद त्यांच्या पाय मी काय म्हणतो ती तू भारी कपडे जर नाही घालती ना मेले भामते हे बघून भरला असतं तुम्ही आगाव आहे बापा सारखी जाय मेली हा म्हणजे माय म्हणे हिचा बाप बी असाच होतं म्हणजे लहानपणी नाही तर काय हिची माझी सासू म्हणत होती प्रल्हाद आत्माराम पाटील प्रल्हाद आत्माराम पाटील 50 रुपये मस्त आणली कडे काढली भाऊ हिच्यासारखीच आणली शिवलाविता जसे सोन्याला सोन्याला सुनील पाटलाकडून 50 रुपये आले हा रवींद्र दादा सताळे हा त्याला ओळखते मी लय दाट पाहते मी त्याला 50 रुपये सुरेश महाराज डिके नांदळ हवेलीला डिके आहे बरे 2-3 हेच आहे का हा रामदास भाऊ डिके आहे आता होती बाप्पा मी तिडे मला वाटतं काही 29 तारीख होती वाटतं अमोल हव्याकडे होती आहे की नाही 12 दिवस हां काय नाव सांगितलं डिके 50 चले आल्यावर जीवला नाही महाराज आम्ही असे तसे भिकारी आहे का माझ्या पोरी बाबर आम्ही स्टँडर्ड भिकारी आहे की नाही जीवलाविता जशी सोन्याला सपाबाया नो काळ्या मन्या मागा विश्या पुला धन्या काळी पोथ्या बाई भारा आनंदा बाबूराव बावस्कर आनंदा बाबूराव बावस्कर यांच्याकडून 100 रुपये धर बेटा एक खरं दैवत आहे माझं सखूबाई जनाबाई मीराबाई आजकाल जर म्हटलं ना महाराज लोकांना फक्त पेटवाला दिवा पाहिजे कशाला क्या बात फक्त पेटवाला दिवा पाहिजे पण खरं दैवत हे आहे जगाच्या पाठीवर जर म्हणलं तरी मूर्ख लोक गृह असतं काय सांगावं लोकायला महाराज काय सांगू याच्याशिवाय पर्याय नाही ना हो अरे हे जर नसतं ना हे अर्धेच मी तो भंडाऱ्यावर आपल्या त्या काय हिमालयात जायची पाळी आली लोकायला आता काय सांगू तुम्हाला जीव लावा जरा हा कुली कन्या पुत्र पहिल्याच शब्दात आहे तो कोबरालचं काय कुली कन्या पुत्र होती जे सात्विक कितनी पाळ कितनी हात लावतो रे संजय पाटील हाव ना बोल जाणार रे भाऊ एकदम येतो मग मी वचकली ना रे बापा हा प्रभाकर लोते तुला कसं काय नाव माहिती या गावातले प्रभाकर लोते आणि संजय भाऊ यांच्याकडून 100 रुपये विकण्याच्या त्याला वाटलं बाई मागं 2-4 काटे आहे लय हुशार आहे मेली ना लय हुशार आहे लगेच खाली लावली हा आप्पा तुम्हाला बुरगुंडा व्हायलाय का बुरगुंडा लेकरा किती बुरगुंडे आहे खोटं नका सांगू जे असतील ते सांग किती आहे 4 बुरगुंडे 4 तुम्हाला शासनाचे नियम माहित नव्हते एवढं भोंगाण होते आप्पा तुम्ही काय कमाल झाली हा वैद्य हा 2001 पासून लागू झाला नियम हा नियम आहे की नाही आप्पा 2001 पासून लागू झाला वैद्य भाषेमध्ये लेकराला बुरगुंडा म्हणतात आपल्या भाषेमध्ये बाळ म्हणतात आपल्या भाषेमध्ये बाळ म्हणतात नाही आता का माझ्या राजलीचा काय घरात जाऊन काय समजायला मार्ग नाही हा वैदू भाषेमध्ये लेकराला बुरगुंडा म्हणतात आपल्या भाषेमध्ये बाळ म्हणतात बंजारी भाषेमध्ये काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही शेजारी आहे बंजारी यायच्या हा छोरा कोंडा अत्रा कत्रा देवान देवबाई लंगाडो गोकुळ नगरी मो मारो कोंडा कोंडाडो अत्रा कत्रा देवान देवबाई लंगाडो गोकुळ नगरी मो मारो कोंडा कोंडाडो अत्रा कत्रा
देवान देव बाई लगडो गोकुळ नगरी मारो कोणा को बिघाडो कचरा कचरा देवान देव बाई लगडो गोकुळ नगरी मारो कोणा को बिघाडो घर घर जावे माखन खावे घर घर जावे माखन खावे गोड़ को नाम बतावे गोड़ को नाम बतावे घर घर जावे माखन खावे जावे माखन खावे मारो कोंड को नाम बतावे मारो कोंड को नाम बतावे कतरा कतरा देवान कचरा कचरा देवान देव बाई लगडो गोकुळ नगरी मारो कोणा को बिघाडो कचरा कचरा देवान देव बाई लगडो गोकुळ नगरी मारो कोणा को बिघाडो वाह अत्रा कतरा देवान देवबाई लंगडो गोकुळ नगरी मारो कोंडा को बिघाडो कोंडा किंवा छोरा बंजारी भाषेमध्ये म्हणतात आमचे नाथ महाराज ओयदू समाजात गेले बुरगुंडा सांगितला बुरगुंडा अनादि नवल झाले स्वानंदा शकून सांगू आले सौभाग्याचे कुंकू भाली लाविले सदभक्ती काठी हाती धरली ही काठी नाही सदभक्ती म्हणजे सत्य बोलणं राहिला दुसरा विषय कुंकवाचा रावणाच्या अशोकवनामध्ये सीतामाता होत्या हनुमंतराय गेले सीतामाता कंपाळाला मोठं कुंकू लावत होते आजही पाचशे त्या मातेच्या कंपाळावर केवढं कुंकू आहे पाहतं खरी तुम्ही सिरियलवर पहा ना नाही तर आमच्या मराठवाड्यात आहे आता महाराज आले ते आमच्या मराठवाड्यात 7 गावाला भागवत आहे महाराजांची 7 गावाला आहे माझ्या गावाच्या शेजारी केवढाले कुंकू आहे मर्यादा होती ना हो पहिले लय मर्यादा होती महाराज सासू जर अशी समोर येणं सुनेच्या डोक्याचा पदर पडन काय ताकद आहे तिची पण सुन बी काय करीन आताच्या सासाच गावात घालायला लागले ना महाराज काय करतील त्या सुना तरी काय करतील दाताचं दातवाने घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळं गोपाल भाऊ नारायण भाऊ आहे का गोपाल भाऊ आहे नारायण भाऊ ओळखूच येत नाही तुम्ही दोघं भाऊ मला आता हे युट्यूबला जाईन का आपला कार्यक्रम मायापुरीचा बी टाकचा बरोबर हां हिचा टाकचा ही बारकीचा हां या तिन्हीच्या लग्नाला येईन मी फक्त मी जिवंत राहिला पाहिजे आहे की नाही हो खरंच आहे ना महाराज हा पहा आमचे महाजन आहे ना नाही आमचे राधाकृष्णवाले डॉक्टर त्याची बारादी मी केली महाराज किशोर महाजनची बारादी मी करेल आज ते डॉक्टर आहे लय जणांचे केले काही जेज आहे देवरीला जेज साहेब आहे का उमरेटला ज्यांची मी बारादी केली ती जेज आहे हा पण म्हणतात ते म्हणतात आमचे महाराज म्हणतात रघुनाथ भाऊ तुम्ही ठिकाणावरच कसं काय म्हणलं असेच आहे कारण शुद्ध ज्याचा भाव झाला धुरी नाही देव त्याला आपल्या मागं देव आहे ना बाकीचे आपल्याला काही घेणं जाईल त्याच्या डायरीत नाव पाहिजे हो बाकीच्या डायऱ्यात नाव कशाला ठेवतात तुम्ही हा मग बुरगुंडा अनादि नवल झाले हनुमंतराय गेले सीतामातेला विचारायला लागले आई साहेब एवढं कुंकू का लावतात आई साहेबांना काय सांगितलं हनुमंता बोलू नका दादा कोणी बोलू नका हा बा म्हणे हनुमंता जेवढं मोठं कुंकू लावलं ना तेवढं रामप्रभूचा औषध वाढणार आहे हां रामप्रभूचा कोणत्या महाराज नाव सांग नाही चव्हाण आहे चव्हाण प्रल्हाद कृष्ण महाराज चव्हाण हा मंडपवाले अरे कोणाचा आहे मंडप तर गणेश भाऊचा आहे ना प्रल्हाद कृष्णा चव्हाण मंडपवाले यांच्याकडून 50 रुपये मंडप तर त्या जरंगे पाटलाचा आहे आमचे जरंगे पाटील आहे मंडपवाले जरंगे पाटील आहे ना हा काय समजा गलत त्याला काय करणार होतं मला काय माहिती हा म्हणतो बस मला बरोबर आहे का यायला वाटलं ही सोयापोथीवाली अशीच आहे की नाही अशी नाही भाऊ साऱ्या मंत्र्याचे वाढदिवस आहे माझ्याकडे 6 मंत्र्याचे महाराजला विचारा फंडकर साहेबाचे वाढदिवस माझ्याकडेच होते सानंदाचे अजून आहे धोत्रे साहेबाचे माझ्याकडेच आहे अजून ग्रीस महाराजांचे 4 वर्षे केले वाढदिवस हा पण कसं आहे चांगले लोक भेटले की आनंद वाटतो माणसाला जीवनात दुसरं काहीच नाही महाराज काहीच वाटत नाही माणसाला
मग सीतामाता म्हणे हनुमंता जेवढं मोठं कुंकू लावलं ना तेवढं पतीचं आयुष्य वाढणार आहे. हनुमंताला वाटलं रामप्रभूचं जर आयुष्य वाढते सर्व अंगाला शेंदूर लावला संपूर्ण अंगाला. आणि मग तेव्हापासून प्रथा सुरुवात झाली. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमंत रायला शेंदूर लावण्याची. बुरगुंडाबाई बाई बुरगुंडाबाई अनादि नवल झाले स्वानंदा शकून सांगू आले. मावशी कुठं चाललंय इकडे बरोबर ना. वामन परशुराम रूपिणी हनुमंत आले कुरकुला घेऊन शकून सांगावया लंका भवानी. सीता कारणी गेली समाय निवृत्ती नांदेव सोपान गोरा सावता नामा चांगा जाण हे सर्व कुरकुला घेऊन भीमा तिरी बैसली. या संतांना भुरगुंडा झाला. भुरगुंडा म्हणजे ज्ञान साधू बोध झाला तो मच्छिंद्राने बोध किंवा बोध पुत्र निर्माण झाला ममता म्हातारी मरून गेली तो देहाला ज्ञान झालेला भुरगुंडा आमच्या नाथांनी या वैदू समाजाला सांगितला. भुरगुंडाबाई बाई भुरगुंडाबाई मच्छा कच्च्या नशा रूपिणी बरोबर असा शकून सांगितला. एका जनाधनी आनंद झाला संती जय जयकार केला. भुरगुंडाबाई बाई भुरगुंडाबाई भुरगुंडाबाई बाई भुरगुंडाबाई भुरगुंडाबाई बाई भुरगुंडाबाई भुरगुंडाबाई बाई भुरगुंडाबाई. पहा माझ्या रसिक बंधूंनो, आम्ही म्हणणारे तर खूप कलाकार आहोत याला अर्थ नाही, पण खरोखर आमचे हरिभक्त पारायण भागवत दादा का आपण ज्ञानेश्वर महाराज मृदुंगाचार्य खरोखर यांच्या नावाने एकदा टाळी वाजवा. हा बाई बसा ग बसा बाई बसा ग बसा ऐका संसाराची कथा. बाई बसा ग बसा ऐका संसाराची कथा. बसा गे बसा ऐका संसाराची कथा. आई बसा गे बसा ऐका संसाराची कथा. बाई बसा ग बसा ऐका संसाराची कथा. बाई बसा ग बसा ऐका संसाराची कथा. बाई बसा रे बसा ऐका संसाराची कथा. बाई बसा रे बसा ऐका संसाराची कथा. ऐका संसाराची कथा. संसाराची कथा. ऐका संसाराची कथा. संसाराची कथा. बाई बसा रे बसा ऐका संसाराची कथा. बाई बसा रे बसा ऐका संसाराची कथा. बाई बसा रे बसा ऐका संसाराची कथा. धन्यवाद आहे तुमचे. संसार करता शिनले बहू. हा संसार करता शिनले बहू. स्वतःचा नवरा विकून घेतले गहू. बाई बसा ग बाई बसा रे बसा ऐका संसाराची कथा. बाई बसा रे बसा ऐका संसाराची कथा. ऐका संसाराची कथा. संसाराची कथा. बाई बसा रे बसा ऐका संसाराची कथा. बाई बसा रे बसा ऐका संसाराची कथा. संसार करता शिनले वनी. हा संसार करता शिनले मनी.
नंदा विकल्या चौघ्या बाई बसा ग संसार करता शिरले भारी संसार करता शिरले भारी सासू सासरे दिले कर्जाच्या बाई बसा ग एका जनार्दनी संसार केला एका जनार्दनी संसार केला काम क्रोध देसो दडीला विला बाई बसा ग बसा खाली खाली बसून घ्या कुठे गेली ते बाई हिरोंडा 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 महाराज मी त्या तिकून आली ना त्या बाईने मला 20 रुपये दिले लोक येड्या पुढे मी पैसे देता हा पण किती हुशार आहे फक्त 20 दिले आवाज आवाज मी का मावशी चिट्ट्यावाली बोलू नका कोणी मारत नाही तुम्ही शहाणपणा करू हा कशाला मारीन कोणी लोक का पागल आहे भारुडा हे कशाला शिट्ट्या मारतील लोक तुम्हालाच बोलणं राहतं कोणी कोण मला सारं समजते लोकांचं बोलणं कशाने बी बोलतात लोक पागल लोक
आणि मी काही एवढी पागल आहे का बाबा? अण्णा मी एवढी पागल आहे? एवढी नाही, थोडीफार आहे. मी जर पागल असती तर एवढे लोक तुम्ही आले असते का? तुम्ही पागल आहे, पागल पाहायला आले आहे की नाही महाराज? मग खरं सांगा तुम्ही. हा नेता चांगल्या लोकांजवळ लोक जातात, येड्या मुड्याला पाहायला येतात का लोक? आहे की नाही नारायण? नारायणला लहान होता तर वालती मी, आता लय मोठा झाला मी. मला ऐकतो तू महाराज झाले बाबा. मला कशी वैखीचे लोक लागता काय बाई या गावात? अरे भागवत येडी म्हणता मला, येडी म्हणता, 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 येडी म्हणता मला, येडी म्हणता. हे हलका आहे म्हणून फेकलं, लय हलका आहे हे काहीच होत नाही म्हणून फेकलं. हे काऊन नाही फेकलं? हा हे जर फेकलं असतं तुम्ही मला गावाच्या बाहेर जाऊ दिलं नसतं. आणि मग दासगिरी बुवावर अण्णावर तू काय ते नवल बुवा कुठे दिसतच नाही. नवल बुवा आहे मागे इकडे बसले का? असे म्हणत नाही मी, मला टाटा करून राहिले. सुंदरशे लोक आहे महाराज. आनंद वाटला मला, खरंच आनंद वाटला महाराज. संत महात्मे वेडे झाले या समाजासाठी. तुकोबराला लोक वेडे म्हणायचे. तुकोबराने अभंगच जोडला. वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेळा झालो, वेळा झालो, वेळा झालो, वेळा झालो, वेळा झालो, वेळा झालो, वेडियांच्या गावा गेलो, वेडियांच्या गावा गेलो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेळा झालो, वेळा झालो, वेळा झालो, वेळा झालो, वेळा झालो, वेळा झालो. वेडे झाले. वेडेच्या माध्यमातून हे लोक सुधरवले आमच्या संतांनी. सुटली प्रपंचाची आस असं संतांची देभानाशी उरले नसे. नसे जाळून संसार बैसलो अंगणी. तो खबर आहे सर्व संसार सोडला हो. भान नाही राहिलं भान. हा तरी लोक नाही सोडलं तुकोबा राहायला. पण ज्या टायमाला समजलं लोकांना कोण आहे तर ज्यांच्या 40 शास्त्र 18 पुराण मुखागत होतं रामेश्वर शास्त्रीच्या, त्यांनी एका आरतीच्या माध्यमातून तुकोबराचं वर्णन करावं. तुकिता तुल नेसी ब्रह्म म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवी दे. येडी म्हणता माल, येडी म्हणता, येडी म्हणता माल, येडी म्हणता माल, येडी म्हणता, येडी म्हणता माल, येडी म्हणता, येडी म्हणता माल, येडी म्हणता, येडी म्हणता, येडी म्हणता माल, येडी म्हणता, येडी म्हणता माल, येडी म्हणता. येडी म्हणता माल, येडी म्हणता. मातेरा झाला, मातेरा. नाथ महाराज म्हणतात मातेरा झाला. कशाचा मातेरा? हा झाला कर्माचा मातेरा. टाकून दिदला से भरता सोडियेले 6 पोरा
आग लागली संसार काम नावाचा दादूला टाकला. काम क्रोध लोभ मद मच्छ दंबाने अहंकारी 6 पोरं टाकले. तरी लोक काय म्हणतात? येडी म्हणता माला येडी येडी म्हणता माले येडी म्हणता येडी म्हणता माला येडी म्हणता म्हणता माले येडी म्हणता येडी म्हणता माला येडी म्हणता म्हणता माले येडी म्हणता येडी म्हणता माला येडी म्हणता म्हणता माले येडी म्हणता येडी म्हणता माला येडी म्हणता येडी म्हणता माले येडी म्हणता येडी म्हणता माला येडी म्हणता येडी म्हणता माले येडी म्हणता येडी म्हणता माला येडी म्हणता येडी म्हणता माले येडी म्हणता येडी म्हणता माला येडी म्हणता येडी म्हणता माले येडी म्हणता येडी म्हणता माला येडी म्हणता म्हणता माले येडी म्हणता येडी म्हणता माला येडी म्हणता माले येडी शेजारणीची उसने आणि ते वा माघाई आली तर तिला शिव्या मी देते मी घेऊ जाणे पर देऊ ना जाणे देऊ. मग आता कशाहून येडी माणसाल तुम्ही? हा शेजारणीचे उसने आणि ते माघाई आली तर तिला शिव्या आम्ही देते शिव्या मी देते मी घेऊ जाणे पर देऊ ना जाणे. मग आता येडी कशाहून आहे? घेणं समजते, देणं काय समजत नाही. पण मग काय उसनं आणलं? कोणती शेजारी? वा माऊली हे आमच्या संतांनी सांगितलं या माध्यमातून. हा बोलू नका. आता ह्या घरावाल्या मावशीनं संजय भाऊच्या घरच्या बाईनं ह्या बाईकून जर पीठ आणलं गावाचं का होईना, पण मग 2 महिन्यानं का होईना मै मावस बाईनं जायचे. मला तावच समजलं मै मावस बाई नाही. बराच परिचय आहे तुमचा. मै माहितीची माझ्या सख्या 2 बहिणी होत्या. जुवा झाले का ना? हा हे पा ह्या बाईनं त्या बाईला गावाचं पीठ दिलं. सुंदरसा कार्यक्रम ऐका तुम्ही. सुंदर का लय कार्यक्रम राहिला महाराज. आमच्या महाराजांचं म्हणणं होतं की असा कार्यक्रम करा महाराज भूतो ना भविष्य. अण्णाचं तेच म्हणणं होतं. अण्णा तर म्हणे महाराज लय दिवस झाले, पण मी तावले तरुण होते की अण्णा आता 1-2 दात पडले, पण ते वाशोनी पडले गाडून पडले म्हणून पडले. न तर माणसानं म्हातारी झाली नाही. म्हातारी कशी झाली? एवढी कुठची का म्हातारी बाई? हा का हो महाराज? नाही महाराज त्याची ताकद आहे. 64चं चालू आहे. 64 चालू आहे. तुमच्या बरोबरची असेल मी. माता पुढे लग्न आहे आपलं. नाही खरं जाय ना मग आता लग्न नाही नंतर मग बराबरीच होत नाही. मग सारं होते बराबरी. प्रश्नच नाही. आता बराबरी जाऊ दे. आता तर कशाचं काही व्हायला लागलं भाऊ. पूर्वी किती सुंदरसं होतं. सांगतो मी तुम्हाला पुढच्या भागाला. मग याच्यानंतरचं शकून आहे ना माझं 10 कडव्याचं काय घडलं काय बाकी आहे या कलियुगामध्ये तो शकून माझा शेवटच्या टायमाला असतो बा. आणि तो केवळ समाजासाठी असतो. हे बाकीचं जाऊ द्या. लय बारीक हसू राहिली. मी घरात गेली की ते बाबा फोटो कोणाला धावता काय माहिती मला काही समजायला मार्ग नाही. मी घरात गेली की आणला फोटो आण पहा. म्हणलं काय आहे नातेवाईकांनी तिकडे त्याचे सोयरे बरोबर आहे. मावस भाऊ बिगर लग्नाचा अजून भाऊ 2 आहे. मेडिकल आहे. जाधववाडीला कोणी गेले टी पांढर उतरा. समोरच मेडिकल आहे मावडी मेडिकल. इकडून जयस्वाल हॉस्पिटल आहे. समोर माझं मेडिकल आहे. मोठा पोरगा आहे माझा. एक पेरणे फाटेला आहे. मला माहिती आहे. एक 31 लाखाचा बंगला आहे. पेरणे फाटेल त्याचा. मग त्या सोना काय म्हणतील मला? हा माझी सासू गेली. हा पागल आहे का? 2 आहे. तोंडापूरला पोरगी आहे. यायला माहिती आहे. आश्रमवाला बहीण आहे. भाषी आहे. पोलीसवाला पोलीस सारं चांगलं आहे तुमच्या हिशोबानं. काहीच कमी नाही. पण बहीण कीर्तन करायचीच खेड्यात म्हणून हे तुम्हाला लाभलं या भागात. महाराजांना माहिती आहे आपल्या. म्हणून तुमच्याकडे आलो. म्हणजे मी कधी सापडा तुम्हाला हे की नाही नारायण भाऊ? सापडली कशी तरी. पण मग आता कोणाला सापडती नंतर हे काही सांगता येत नाही. याच्यानंतर हा शेजारीने ना उसनं आणलं गावाचं पीठ.
मग एका महिन्याच्या नंतर ही बाई मागायला गेली की माझं गावाचं पीठ आणले दे. पण ती बाई म्हणे ज्वारीचं नाही. मग ती बाई ज्वारीचं घेईन का? हिनं कोणतं दिलं? गावाचं दिलं. मग दिन कोणतं परत? तिनं कोणतं द्यायला पाहिजे? गावाचं. शेजारीनं जे नेलं ते द्यायला पाहिजे ना. मग कोणती शेजारीन? काय उसनं आणलं? शेजारीन म्हणजे भगवंत. उसनं आणला हा 3.5 हाताचा सुंदर सन्नद तिथून आणला. त्यानं ज्याने जीव दिला दान तयाचे करील मी चिंतन. ज्यानं दान दिलं त्याला द्यावाच लागतो परत. पण चांगला द्या. सडलेला घाणेरलेला खराब झालेला तो घेणार नाही. ही बाई जर गावाचं साधारण पीठ घेत नाही, ज्वारीचं घेत नाही, तर तो हा सडेल ते घेईन का तुमचा? वा माऊली. त्याच्यासाठी हा धर्ममंडप आहे. चांगला देह ठेवण्यासाठी, चांगलं वागण्यासाठी, चांगलं पाहण्यासाठी, चांगलं खाण्यासाठी. नाही तर जवळचे लोक शितोडे उडवतात भाऊ. पायात चप्पल असते तुमच्या 600 रुपयाची चप्पल, पण ती आपल्या सर अंग भरवते. जवळचे लोक धोके देतात माणसाला. कल्पना करा, सावध राहा याच्यापासून. कधी माणसाला जवळचाच माणूस धोका देतो. इंद्रबाई कोण मारली? तिच्या संरक्षणानं मारली ना. बरीचशी लोक झाली. शुभराय कोण मारले? त्या लोकांनी मारले का? आपलेच होते त्याच्यात. हे लोकांपासून तुम्ही कधी सावध राहा. फक्त एकच करा, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. आम्ही भजू पंढरीराज, याच्याशिवाय दुसरं काहीच करू नका. चांगलं पहा, चांगलं काय पहा. आमचे ज्ञानेश्वर माऊली पखवाद वाजवतात. कशाचा चांबडा आहे? बोकड्याचा असेल किंवा बकरीचा असेल, पण पशुचं चांबडा आहे. भजन करते भजन. आमचे चालते बोलते चांबडे राम राम करत नाही गावात घुसल्यावर लोकायला. इथली दुर्दैवी लोक. आणि मेरा भारत महान आहे. कशाचा महान आहे तुमचा भारत? माणसाला नुसता राम राम तरी केला तरी त्याचा उपयोग आहे. पशुचं चांबडं भजन करते. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली. पशुचं चांबडं ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणते. पशुचं चांबडं कल्पना करा. तरी आम्ही भारी भरतो या घाणेरड्या. काय होतं याचं? त्याचं तरी भजन करते ते. पण नाही बनलं त्याचं कबीरजी म्हणतात. तुमच्या तोरणाळ्यामध्ये चांबडं आहे का कोणाकडे? माणसाचं आहे चांबडं? भलाही घोरपडीचं असन, बोकड्याचंही असन, खंजिरीला कशाला. पण माणसाचं आहे का कोणाकडे? आहे का? खेड्यापाड्यावरच्या लोकांकडे आहे का? मातीत पुरला तर याला जंतू पडतात, जाळलं तर राख होते. काय होते याचं? पण होते. कबीरजी म्हणतात पशु का होतं पण नैया, नर का कचू ना होय. एक बार नर करणे करी सो नर का. नारायण वाल्याचा वाल्मिक झाला. रामप्रभू जन्माला यायच्या अगोदर 100 कोटी रामायण लिहिलं. येडी म्हणता मला, येडी म्हणता, येडी म्हणता मला, येडी म्हणता, येडी म्हणता मला, येडी म्हणता, येडी म्हणता मला, येडी म्हणता. आप्पा, बैलाची आंघोळ किती दिवसातून करते आपल्याकडे लोक? हा, पोळ्याच्या दिवशी. कधी विठ्ठल महाराज हा पोळा तो पोळा. मग बैलाच्या अंगाचा वास येतो. हा, येतो भाऊ. हा पोळा तर त्या पोळ्याला आंघोळ बैलाची आहे. बैलाच्या अंगाचा वास येतो का रे? काऊन येत नाही? तो बैल गुटखा खात नाही. बैल गुटखा खात नाही म्हणून बैलाच्या अंगाचा वास येत नाही. एवढा घाणेरडा देह आहे. 2 दिवस जर आंघोळ केली नाही तर 3ऱ्या दिवशी आपल्या सीटावर कोणी माणूस बसत नाही. एवढा घाणेरडा देह. तरी आम्ही गुंड्या तोडून चालतो. तरी गुंड्या तोडून चालतो. एम धर्म सांगित होता तुम्हा नाही ते सता जेथे चाले हरिकथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा नाम धारकाच्या शिवा. तोरणाच्या शिवापर्यंत येणार नाही काही. एवढी ताकद त्या भगवंताच्या नामात आहे. गर्व कुठे लागला तुमचा? एवढा मोठा लंकापती. काय झाली त्याची गती? काही नाही. तरी आम्ही भारी भरतो. सोन्याची अंगठी मै कुठे पडली गाड्या? 10 ग्रामची आहे ना भाऊ. बरं झालं भाऊ भाषण ठेवली आमच्या. हे मुळे आहे आमची.
माझी भाषा आहे बरं. तोंडापूरचे प्रकाश पाटील, चंद्रनाथ मुळे चंद्रकांत प्रकाश पाटील तोंडापूरवाले त्यांची भाषा आहे. भाषा आहे. कमल हॉस्पिटल वाल्याचे मामभाऊ फैभाऊ आहे हे. पण माझ्या कार्यक्रमाला येतात तिचे मोठे माणसं आहे पण येतात. भरत पाटील आपले चेअरमन त्यांची भाषा आहे. पण कधी ते म्हणता मामा सांगा, येतात बिचारे जवळ. कारण परमार्थाची आवड आहे. काही नाही जीवनात महाराज, काहीच नाही जीवनात. एका जनार्दनी वेडी वेडी सद्गुरूचे चरण कदा सोडी. चांगल्याची संगत करा, चांगल्याची संगत करा, काहीच कमी पडणार नाही जीवनात. एक वाघाची आणि गाढवाची दोस्ती होती. जंगलात गेली, 2 महिन्यापासून दोस्ती होती. पण जंगलात गेल्यावर नंतर गवत असे बरसातीचं गवत उगलं. पण ते वाघ म्हणे काय हिरवं गवत आहे. ते गाढव म्हणे पागल झालं काय, हे पिवळं आहे. कोण म्हणतं? ते गाढव म्हणे पिवळं आहे, वाघ म्हणे पागल झाला काय, हिरवं आहे. असं करता करता 2 महिने झगडा चालला त्याचा. मग तो राजा आला जंगलाचा. शिहा म्हणे काय झालं रे, 2 महिने झाले झगडा पाहतो तुमचा, काय झालं? अरे म्हणे शिहा दादा, याला मी म्हणतोय गवत हिरवं आहे आणि हे पागल म्हणतं पिवळं आहे. त्यानं त्याला हातात धरलं आणि बाजूला नेलं. अरे म्हणे पागला, गवत हिरवच आहे पण ते गाढव आहे ना, ते पिवळं नाही म्हणे. तर काय म्हणे, याच्या नांदी लागतो कशाला तू? चांगल्याच्या नांदी लागा, संगत करावी सदा सज्जनाची, सावली नसावे कधी दुर्जनाची. येडी म्हणता मला, येडी म्हणता, येडी म्हणता मला, येडी म्हणता, येडी म्हणता मला, येडी म्हणता. बाबा हा बोल बेटा. ओ बेटा, बाबा हा बोल बेटा. या सप्ताहामध्ये मला लग्न करायचं बाबा. असं आहे का बेटा? बाबा बाबा हा मला नवरदेव चांगला पाहिजे. आता पसंत तुझी आली आहे ना बेटा? हा, आता आमच्याच पसंती आहे. बाबा हा बोल बेटा. मला नवरा चांगला पाहिजे हो बाबा. हा, बोल बेटा. मला किती लांब लांबचे लोक पाहायला आलते. कोण कोणते आलते बेटा? बाबा हा मला लय लांब लांबचे लोक पाहायला आलते. सांग ना बेटा, सांग कोण कोण आलते? मला पाहिले की नाही, हा. मला पाहिले नरेंद्र मोदी आलता. असं आहे का बेटा? पण मी ना बाबा, हा मी ना नरेंद्र मोदीला पसंत केला. असं आहे का बेटा? नाही, काऊन नाही केला विचार? काऊन नाही केला बेटा? बाबा हा मी ना कनी या घरावाला संजू बावले शब्द दिला होता. असं आहे का बेटा? त्या बोळाले मी शब्द दिला होता. असं आहे का? हा, बाबा हा बोल बेटा. त्या नरेंद्र मोदीनं आहे बरोबर आहे. त्या नरेंद्र मोदीनं यशोदा मायला वागवलं नाही. असं आहे का बेटा? वागवलं का? नाही नाही. मग मला का वागवीन तो बुवा? खरंय बेटा, खरंय. हा हात दे बाबा. हा बोल बेटा. आता कोणाची लॅटरी लागते काय लागते? असं आहे का बेटा? बाबा हा जो भाग्यवान आहे त्याची लागीन तो. हा खरंय बेटा, खरंय. पाय बेटा. नाही नाही विठ्ठल बा, मीच पाहिजे, तुमचं कोणाचंच काम नाही. असं आहे का बेटा? हा बेटा बेटा नका म्हणा जोगडे, मी काही एवढी राहिली आता. बेटा 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 चाललं. बाबा हा. मी या इकडे जाऊ? जा बेटा जा. हा बोल बोल बेटा. हो बेटा. हो बेटा, पाय बेटा पाय. हो बेटा, पाय बेटा पाय. तुला जो पसंत असला तू कर. असं आहे का बेटा? खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. एक बी पसंत पडला नाही का अजून? हो बेटा, पाय ना बेटा पाय.
ओ बेटा पाय बेटा पाय. खाली बसा खाली बसा खाली बसून घ्या खाली बसून घ्या. खाली बसा खाली बसा. हा बोल बेटा. बाबू हा ओढणी आणा ओढणी कुठे ओढणी आणा. दोन पोरं बोलवा बरे. या 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 दोन पोरं या. हा दोन मुलं या ना दोन मुलं या नाही या दोन माणसं या ना या या ना मोठाले माणसं या ना काय बी आता या अंतर पडला. तिकून वा तिकून या जवाई बुवा या 2 मिनिटं या. या जवळ या. या, चला. हरी विठ्ठल महाराज नाही मला विठ्ठल महाराज विठ्ठल महाराज मंगलाष्टकी 2 चरण. गणेश भाऊ विकू द्या. तिकडे घे, तिकडे घे. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं बरोबर टाक. चिंतामणि सेवरं ग्रामो रांजन संस्थितो श्री गणपती कुर्यात् सदा मंगलं शुभमंगलं. सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्ववती वेदिका क्षिप्रावेत्र वती महासुर नदी ख्याता दया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलं शुभमंगलं. सावधान. त्या पंढरपुरात पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं वासिंग लग्न देवाच लागत. सोन्याचं वासिंग लग्न देवाच लागत. लग्न देवाच लागत. सोन्याचं वासिंग लग्न देवाच लागत. राजा भीमकाच्या वचन उधळी कन्या. राजा भीमकाच्या वचन उधळी कन्या. टाकली रुक्मिणा दिली पंढरीच्या वाण्या. टाकली रुक्मिणा दिली पंढरीच्या वाऱ्या. दिली पंढरीच्या वाण्या. टाळ मृदुंग हे किती हर्षाने वाजत किती हर्षाने वाजत.
सोन्याचं 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 बासिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत या पंढरपुरात या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत खंडेरायाच्या लग्नाला बाणनवरी नटली खंडे नगलाला बाणनवरी नटली नवरे 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 नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली खंडेरायाच्या लग्नाला ग आलं वराडी कोण कोण खंडेरायाच्या लग्नाला ग आलं वराडी कोण कोण संगे पार्वती घेऊन आले शंकर भगवान आले शंकर भगवान आले शंकर भगवान या साखर पुण्याची कालबाई साखर वाटली नवरे नटली कालबाई सुपारी फुटली नवरे नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली हा जीवनावा पोरीला माझ्या जवाई जीवनावा पोरीला माझ्या जवाई जीव लावा पोरीला माझ्या जवाई बुवा जीव पावा पोरीला माझ्या जवाई बुवा जीवनावा पोरीला माझ्या जवाई बुवा जीवनावा पोरीला माझ्या जवाई बुवा जीवलावा पोरीला माझ्या जावई बुवा जीवलावा पोरीला माझ्या जावई बुवा सांभाळून जा बेगिने कागद निवा सांभाळून जा बेगिने कागद निवा जीवनावा पोरीला माझ्या जवाई बुवा जीवनावा पोरीला माझ्या जवाई बुवा जीवलावा पोरीला माझ्या जावई बुवा जीवलावा पोरीला माझ्या जावई बुवा बाबा हा बोल बेटा तुमच्या जावायला मग एक नाव झालेलं हा जवाई बुवा बाबा जवाई बुवा माझ्याकडे पा यायला मै नाव घ्यायला मुलीचं नाव सुनंदा आहे सुनंदा मै नाव हा सुनंदा घ्या एक नाव मै नाव सुनंदा आहे हा घ्या घ्या मै नाव सुनंदा तुम्ही बोलू नका जरा घडीभर थांबा पहिले तू घे बाबा मग मी घेतो बेटा बाबा हा बोल बेटा यायचं नाव घेऊ का हा घे बेटा घे अरे असं कसं आणलं बा हा सुद्धा अर्धाच झाला कसं लांबवा दिले खाली चांगला छोटीशी अंगठी में ऐका छोटी सी अंगठी में हीरा चमक रहा है काय हीरा आहे मग राणीचा काय बुवा अरे भागवत काही काम निघणार रे माईकचं रे केला आहे का वाटते छोटी सी अंगठी में हीरा चमक रहा है प्राण प्रिय प्राणेश्वर संजू जी के याद से आंसू टपक रहा है वाह बाबा हो बाबा यांचं माझं लगीन लावा. बाबा हो बाबा यांचं माझं लगीन लावा. बाबा हो बाबा माझं लगीन लावा, माझं लगीन लावा, यांचं माझं लगीन लावा. माझं लगीन लावा, यांचं माझं लगीन लावा. याचं माझं लगीन लावा. बाबा हो बाबा याचं माझं लगीन लावा.
आपलं लग्न लागलं सर्व महाराज लोकांचं साक्षीनं लागलं. दासगिरी बॉबी आहे आणि नाही सर्व पुरी महाराज मंडळी आहे आपली. हा अहो असं हलवलं की पैसे पडताव पागल. मला कुठे कपाशी द्या. मी काय म्हणते झालं पाहते पुढच्या पुढे. पण तुम्हाला एक गोष्ट विचारू, ते पहिली बाई कुठे बसेल आहे त्या बाईच्या मला पाय पडायला घेऊन चाल. फक्त मला दाखवून दे ती बाई कुठे बसेल. चला हो बाबा याचं माझं लगीन लावा बाबा हो बाबा याचं माझं लगीन लावा 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 बाबा हो बाबा याचं माझं लगीन लावा बाबा हो बाबा याचं माझं लगीन लावा. हो अहो ते बाई गरीब आहे. हा खरंच गरीब आहे. चेहऱ्याहून दिसते माणसाला. हा गरीब आहे ते बाई बिचारी. माणूस बी गरीब आहे. आता लोक तर उठून आली असती. एवढं सोपं आहे का भाऊ? आहे की नाही माऊली? हा कठीण आहे. हा महिना असो नंदा. मग त्या बाईचं तुमचं पहिलं लग्न झालं नाव घेतलं नाही? नाही 8-10% नाही झालं आपल्या. हा आड्यामोड्याचं नाही काही. मला आवाज घालता हो तुम्ही. हे लग्न नाही महाराज. ऐका ऐका हे लग्न नाही बरं का. ऐका बंधू. नुसतं हे सोंग पाहिलं तुम्ही पण नाथाने हे सोंग नाही दाखवलं. काय झालं अप्पा? नाही का हळद हे लग्न नाही. ज्या टायमाला मीराबाईला वकील डॉक्टर अधिकारी पाहायला येत होते प्रत्युत्तर होतं मीराबाईचं. अशी लागी लगन लगन मीरा हो गई मगन वो तो गली गली हरी गुण गाने लगी. याच्या पुढे मीराबाई म्हणत होत्या काली कमली वालोच मैने नाता जोडा. काली कमली वालोच मैने नाता जोडा. काली कमली वालों से मैंने नाता जोड़ा. काली कमली वालों से मैंने नाता जोड़ा. कहती है मीरा कहती है मीरा कहती है मीरा कहती है मीरा मैंने सारा जग छोड़ा. मैंने सारा जग छोड़ा. मैंने सारा जग छोड़ा. मैंने सारा जग छोड़ा. काली कमली वालों से मैंने जय हो. काली कमली वालों से मैंने नाता जोड़ा. काली कमली वालों से मैंने नाता जोड़ा काली कमली वालों से मैंने नाता जोड़ा. मीराबाई म्हणते हाडा मासाचा नवरा नको मला. काली कमली वालों से मैंने नाता जोडा. कहती है मीरा मैंने सारा जग छोड़ा. मला हाडा मासाचा नवरा नको महाराज. मीराबाई म्हणते ऐसे वर को क्या करू क्या करूं उपजे और मर जाए. जाय. हा मनुष्य देह हा जाणार आहे एक दिवस. बरोबर आहे. हा नवरा नको मला. मीराबाई म्हणते ऐसे वर को क्या करू उपजे और मर जाए. मैं तो वरु मारो गिरधर गोपाल को मारो चुड़ा अमर हो जाय. मी तिच्याशी लग्न लावलं. त्या पद्धतीने आमचे नाथ महाराज भारुडाच्या माध्यमातून हे लग्न सांगतात. कोणतं? हळद वाटूनी वाटीला पाटा पाटा अवगुणाचा नवरा हळदी इले उठा. अवगुण नावाचा नवरा सतगुण नावाची हळद वा, लाव. वा, कुठे वा. मिळते? या भागवत कथेमध्ये भास्कर महाराजांच्या भागवत कथेमध्ये देवाळंदी पंढरपूर पायवारीमध्ये शेगावच्या वारीमध्ये आपल्या आईसाहेबाच्या वारीमध्ये त्र्यंबकेश्वरच्या वारीमध्ये पैठणच्या वारीमध्ये कौंडणापूरच्या वारीमध्ये कौंडणापूरला महाराजचे भागवत असतात. महाराज ज्या ठिकाणी देवाचा सासरे आहे म्हणजे रुक्मिणीचं माहेर तिथं महाराजांचे भागवत असतात. मी 2 वेळेस गेलो त्या भागवतावर कौंडणपूरला. है की नाही? एक खंड्यावर घ्या. हा ते काय बोंबले नो हॅलो ते काहीच बोंबलत नाही.
बोमाल सन मावशी मोठी बाई आहे ह्या रात्री जाणारा घाबरू नका ताई तुम्ही रडू नका काय नाही खरंच ना रात्री गाडी हा कधी महाराज म्हणे थांबा पण नाही थांबणार आहे की नाही अशी मधून मधून येत जाईन रोडवर आहे तर विनोदाचा भाग सोडा कारण या भारुडात थोडं विनोदच असतो पण काही लोकांनी माती केली आमच्या भारुडाची तुम्ही युट्यूबवर कार्यक्रम पहा आपले बी पहा रंगनाथ महाराज खिल्लारे या नावानं आपले कार्यक्रम आहे माझी माऊली चॅनल गजर मुक्ताबाईचा वारकरी चॅनल आपले पान त्या लोकांची पहा म्हातारा माणूस आमच्या अण्णाच्या जास्त वयचा माणूस कड्यावर घेतात लोक महाराज आणि आमचा अभिताभ बच्चन पाहिला का म्हणतात बच्चन बी नाही म्हणत तरी लोक हसतात दात काढतात लोक बाई वाड्यावर म्हणतात ते हरामखोर लोक हे भारुडावाले लोक किती लाजा सोडल्या या लोकांनी नाथांनी काय केलं अरे 32-36 वर्षे देव त्यांच्या घरी काम करतात त्या नाथांच्या घरी त्या नाथांना असं काही सांगितलं का तुम्हाला असं काही सांगा लोकायला म्हणून बरोबर ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावे त्याने पत्ती समाज जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची एवढं सोपं नाही मंडळी परमार्थ करणं एवढं सोपं नाही वयाच्या 14व्या वर्षापासून भारुडकार आहे महाराज मी काय सांगावं तुम्हाला जयराम बाबा भोसले माझे गुरु होते आळंदीला होतो मी 72 साली हा एवढं खतरनाक होतं माझे गुरु तुम्हाला काय सांगा महाराज लोकांना माहिती आहे आमच्या फार कठीण होते आहे की नाही सुंदरसं गाव आहे आपलं परमार्थिक गाव आहे एवढ्या दिंड्या येतात महाराज मला वाटतं मागच्या वर्षी आम्ही विचारलं होतं कोणाला तरी काय किती सांगितलं तर काय माहिती एवढ्या दिंड्या असतात बुवा आणि भाग्यवानलं गाव आहे खरंच भाग्यवान आहे तुम्ही समोर आहे म्हणून नाही सांगा या गावात आता चिचखेड्याच्या बऱ्याच आमच्या 40 दिंड्या आहेत विनायकराम मामाची मुलगी दिली आमची कोणाकडे दिली मला काही माहीत नाही पण आमची विनायकराम मामा ठोंबरे आहे ना त्यांची मामीनं सांगितलं मला संध्याकाळी जात आहे इकडे कारण हो इंगळ्या इकडे का असं आहे का हां आले असतील कार्यक्रमाला पाहुणे आले कधी कुणी कोण बसेल आहे मागे बसता कधी हा असं नागवा नवरा नागवी नवरी दोन्ही केले उभे चराचरी काय नागवा आहे नागवा ये नाही नागवा जाना आहे आला यमराजाचा पुकारा बरोबर देशील सोडून मायेचा पसारा तुझी तुझ्यावर नाही सत्ता घे ऐकून भागवत गीता बाबा हो बाबा कांचन माझं लगीन लावा हो बाबा याचन माझं लगीन लावा बाबा हो बाबा याचन माझं लगीन लावा बाबा हो बाबा याचन माझं लगीन लावा 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 बाबा हो बाबा याचन माझं लगीन लावा बाबा हो बाबा याचन माझं लगीन लावा बाबा हो बाबा याचन माझं लगीन लावा याचन माझं लगीन लावा याचन माझं लगीन लावा याचन माझं लगीन लावा बाबा हो बाबा बाबा याचन माझं लगीन लावा बाबा हो बाबा बाबा याचन माझं लगीन लावा बाबा हो खुर्द बुद्रुक झालं हो खुर्द बुद्रुक झालं बरं का हा कसं आहे आपलं तंतोतंती काम आहे महाराज लोकांना माहिती आहे फार अनुरेणून मला सर्वच येते हे येते लागलं ते गवळून तुम्हाला शेवटी पेटी वाजून म्हणून लावतो शेवटच्या टायमाला पेटी वाजून हे की नाही नारायण नारायण माझ्या भाषा आहे हे पाहुणे लागतं माझ्या एका नात्यानं पाहुणे खरंच ना शेज मंडपी दोघे उभे एक जनार्दनी नाचती भोगी लोक म्हणतात साडी नेसू नाही बरोबर आहे कबूल आहे प्रमाण आहे ना नराचा तमाशा नर पाहती हिजाळ होती सप्तजन्मीत पण इथं नाही कलापत तमाशा या ठिकाणी आहे आता ते बरेचसे भारुड काही कीर्तनकारांना टीका केल्या भारुड कायवर आता केल्या ते योग्य आहे कारण हे काही सांगतात ना लोकायला हे संतांचं वाङ्मय सांगत नाही ना की नाथांनी काय केलं तुकोबारायांनी काय केलं आईसाहेबांनी काय केलं निळोबारायांनी काय केलं हे लोक सांगत नाही लोकांना मग लोक नाव ठेवणारच आहे तुम्हाला हा इजडवती सप्तजन्म इथं ना इथं तर नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू किंवा धन्य तोच एक जगी हरिरंगी
नाचावा देव नाचले नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडू. हा देव नाचले ना आपण मी नाचावा एवढं नाही केलं नाथाने पण नुसतं तात्पुरतं. आता येडी जर म्हणलं महाराज येडी म्हणलं साधं म्हणलं येडी दिसन का येडी हे काहीतरी सोंग पाहिजे की येडीला. आता हे काही की बरेचसे आता ते जवळचेच माणसं आहे माझे जे आता ते माझ्यासोबत राहणारे आहे माझ्यासोबत राहणारे त्यांनी एक दोन मी त्याच्या युट्यूबवर पाहिलं नंतर त्याची माझी भेट बी झाली पण त्यांनी महाराज म्हणत भाऊ तुम्ही टेन्शन करू नका मी तुमच्याविषयी काहीच बोलत नाही. माहिती आहे आता पाचपूरच्या ढोक महाराजाच्या रामायणावर जर मी आहे तर प्रश्नच नाही ना महाराज. राऊत बाबाच्या नाव आता राऊत बाबानं एका ठिकाणी आता लेख दिला ना आपल्या दिला की नाही की कीर्तनकारांनाही सुद्धा भारुडकारांनाही सुद्धा कमी इकडचं तिकडचं गबाळ आणू नये. ऐकलं असेल तुम्ही सर्व कमीत कमी तेच आणा जे संताचं वाङ्मय आहे ते मांडा समाजापुढे. असं भलतं काही आण नका मामी अशी मामा तसा सासू अशी हां हां काही घेते तो संसार सगळ्याला माहिती आहे. कोणाला माहित नाही संसार. कीर्तनकार बी म्हणतात आमचं पाकिट नाही दिलं तर बायको घरात येऊ देत नाही. हे खरं असेल का आता इथपर्यंत काही गोष्टी आहे. हे कोणत्या गाठ्यात आहे. तुम्हाला पाकिट आहे पाकिट जोपर्यंत लागवता तोपर्यंत आहे ना मग नंतर इकडे तिकडे किती चुकीचा विषय आहे महाराज. कशासाठी एवढ्या चुका करतात तुम्ही. एक दिवस ये नाही एक दिवस नाही. हाँ सूरत से किरत बड़ी बिन पंखों से उड़ जाए किरत जाती रही भाई. हा सुरत जाती रही पण किरत कभी ना जाए. माणूस गेला तरी एखाद्यानं म्हणलं पाहिजे की हा माणूस चांगला म्हणजे तो जिवंतच आहे महाराज. त्याची जर लोक कीर्ती करतील मरेपर्यंत तो माणूस तो गेलाच नाही तो आहे आपल्या जो. हे जे गजानन बाबाचे हे मोठे मोठे उत्सव कशासाठी आहे ना हे आहे म्हणून हे सर्व आहे. या पद्धतीने जर चाललं तर सर्व परमार्थ होऊ शकतो महाराज. एवढंच मोठं गाव आणि एवढं सतत वर्गण्या कोणत्याही आहेच ना भंडारी चालूच आहे. ते आपले चोपदार बाबा राहतात इथले कुठे आहे ते काही दिसून राहिले. हां आणि एक अजून हा नाही अजून ते एक नाही इकडचे ते काय रामराव बाबा काय होते नाही सुपडा बाबा तर होते ते ढोरं चालत होते ते रामराव बाबा रोडवर घर आहे. त्यांनी आणलं होतं मला सुरुवातला तुमच्या गावात स्वर्गवासी झाले का कधी नाही हो एवढे नसतील झाले असं आहे का. त्यांनीच आणलं होतं मला तुमच्या गावामध्ये. आणि एक ते डॉक्टर होते अजून आयुर्वेदिकचे डॉक्टर बहादूर डॉक्टर. हा वरखेडची सासूरवाडी आहे. हा ते पण हा हे आणलं होतं मला सगळे ना काय म्हणून ढोबळ काम आहे बुवा यायचं. असं याच्यानंतर महाराजाचं म्हणणं एक भारुड आणू का. किती वाजले आता 10. बरं बरं रामदास बा एक म्हणा मी आलो रायाचा जोशी म्हणा. ठीक आणि थोडं शॉर्टकटनं म्हणा. हे जोशी आहे पण हे जोशाचं काही सांगतच नाही. मग मी म्हणतो जोशी आहेच कशी हे मलाही कळत नाही. आता ते कळत नाही ते ना आता भविष्यपाय उभं राहायचा हात पाहायचा ना वाचना बायको तुझ्या सगळ्या 2 बायका आहे हे हटवून पाऊस सांगत नाही कारण ते माझ्या संघ आहे ना 25 वर्ष झाली ते जोशाच्या याच्यात नाहीच आहे असं आहे ते म्हणून त्याला ते येत नाही. पण सांगायला काही हरकत नाही आणि सांगायलाच पाहिजे महाराज. भारुड जर करत होतं त्याचा अर्थ सांगायलाच पाहिजे. हे तुम्हाला राग नका येऊ देऊ कारण मला बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की महाराज रामदास भावाला सांगा. 25 वर्ष झालं म्हणलं काय हो 2च वर्ष मला सांगतो तो प्रकाश आहे सर्व सांगतो तो वासुदेवाचं भारुड पूर्ण यायला माहिती आहे मंडळी यायला माहिती नाही यायला भागवतला माहिती आहे ज्ञानेश्वरला प्रकाश सर्व सांगतो वासुदेवाचं काय कसं आहे न्हाव्याचं कसं आहे सर्व सांगायला पाहिजे महाराज कारण त्याच्याशिवाय नाही म्हणा महाराज. दासगिरी महाराज त्यांनी जे सांगितलं ते खरंच आहे. मी खरोखर वरिंदल जोशी आहोत. वयाच्या 7 वर्षापासून मला परमेश्वराच्या नामाचा छंद आणि गोडी आवड आहे. पण जोशी हे वैभव मी जगांना सांगत नाही. हात पाने आणि भविष्य सांगणे हृदयाला ते पटत नाही कारण वारकरी पंथानेमामध्ये माझ्या ते नाही म्हणून मी ते सांगत नाही वारकरी महाराज कारण मला ते आवडत नाही. 2 गोष्टी कोणाला सांगायच्या आणि 10 रुपये मागायचे मला ते पटत नाही दासगिरी महाराज. मी आलो रायाचा जोशी
हो राय का दादा मी आलो रायाचा जोशी हो राय का दादा लो मी आलो रायाचा जोशी हो राय का दादा लो मी आलो रयाचा जोशी वर ऐका दादा लो मी आलो रयाचा जोशी वर ऐका दादा लो ऐका दादा लो हो राय का दादा लो ऐका दादा लो हो राय का दादा लो हो राय का दादा लो हो मुलांना थोडा टाळ कमी वाजवा येथून पुढे बरे होईल भक्ती सुखे दोध वाढे तेरा 84चा चुकेल धन्य मोकाशी मी आलो रायाचा जोशी हो राय का दादा लो. मी आलो रायाचा जोशी हो राय का दादा लो. ऐका दादा लो हो राय का दादा लो. आलो रायाचा जोशी हो राय का दादा लो. आलो रायाचा जोशी हो राय का दादा लो. वासना बाई शेजारीने झगडा घालीन मोठी दाड तिच्या बाई नागवणे घर बुडवीसी. राजगिरी महाराज या अगोदर संत लोक सांगत होते की नगराचे सग्र होतील पालखीत लोक बसतील डोंगर डोंगरी दिवे लागतील शिंग सोन्याच होईल. झालं का नाही महाराज? आता या कलियुगामध्ये काय चालू आहे ते आता जोशीवाने सांगायलाच पाहिजे. कलीची झाली कहाणी कहाणी कलीची झाली कहाणी नवऱ्यापेक्षा बायको शहाणी ही कली गेली वाया वाया सासू पडते सुनेच्या पाया. हा जमाना झाला खोटा खोटा आताच्या कलीमध्ये बापाने मारतो बेटा. मी आलो रायाचा हो राय का दादा लो. मी आलो रायाचा हो राय का दादा लो. ऐका दादा लो हो राय का दादा लो. ऐका दादा लो हो राय का दादा लो. मनाजी पाटील देह गावचा विश्वास धरू नका त्या तो घात करील नेवाचा पाडेल फाशी. मी आलो रायाचा हो राय का दादा लो. मी आलो रायाचा हो राय का दादा लो. ऐका दादा लो हो राय का दादा लो. ऐका दादा लो हो राय का दादा लो. आलो रायाचा हो
दोषी मोरा सांगे सकळी जनासी जा शरण सदी गुरुसी चुकवा फेरा चौऱ्या आलो रायाचा नाथ महाराज यमाई झाले यमाई 10 कडव्याचा शकुन सांगितला कलियुगाचा काय घडलं ते बाकी आहे या शकुनाच्या माध्यमातून निर्गुण निराकार दादा माहुर माझी गा शकुना सांगवयाली यमाई माझी ना शकुन सांगवया आणि यमाई माझे शकुन सांगवया आणि यमाई माझे नाव शकुन सांगवया आणि यमाई माझे नाव शकुन सांगवया आणि यमाई माझे नाव हा यमाई माझे नाव यमाई माझे नाव हा यमाई माझे नाव हा यमाई माझे नाव सांगवया आणि यमाई माझे नाव सांगवया आणि यमाई माझे नाव शकुन सांगवया आणि यमाई माझे नाव शकुन सांगवया आणि यमाई माझे नाव तै नगरी वस्ती केली मी तर आले एक भावी ऐसा माझा शकुन दादा चित्तदेवनी ऐकावे दादा म्हणतात नाथ महाराज या मुडक्या तुडक्या लोकायला आपल्याला ज्यांच्याकडे 32-36 वर्षे देव काम करतात ते नाथ महाराज या आमच्या पैठणला आज विशेषतीला पहा किती श्रीमंत आहे नाचराय ते दादा म्हणतात तुम्हा आम्हाला काही बाबा दुरील माझा देश शकुन सांगावया मी आली या कलियुगास हाच तो कलियुग ब्रह्म विष्णू महेश पुस्ती शकुन आम्हास ऐसे आम्ही निधान सांगितले त्याच शकुन सांगावया आली यमाई माझे नाव शकुन सांगावया आली यमाई माझे शकुन सांगवया आणि यमाई माझे नाव शकुन सांगवया आणि यमाई माझे नाव हा यमाई माझे नाव यमाई माझे नाव शकुन सांगावया आली यमाई माझे नाव शकुन सांगवया आणि यमाई माझे नाव शकुन सांगवया आणि यमाई माझे नाव आणि एक माझा ऐकावय बोल पृथ्वीवरचा वारा थोर झुंजाट सुटेल थोर पर्वत उडून जातील 18 जाती एका ठिकाणी ठिकाणी जेवतील हे झालं बर का अण्णा 18 जाती एका ठिकाणी जेवायला लागल्या शकुन आहे नाथांचा आमच्या भागामध्ये अशी प्रथा आहे आजही बरेचशा लोकांना पाणी आपल्याला काढून द्यावं लागतं रोजदारी जर आलं ना रोजदारी आपल्या शेतात अजूनही आहे आमच्याकडे 6-7 गावं आम्हाला पाणी काढून द्यावं लागतं त्या लोकांना पण ते आता नाही राहिलं महाराज हे तर झालं पण बाकीचं पहा ना पुरी पाहायला जायचे लोक आत्या कोणत्या गावची आहे मामा कोण्या गावचे आहे मामकुळ कोणता आहे
मावसा कुठले आहे, मावस भाऊ कोणती आहे, पोरी कोणा गावात आहे, असे विचारत होते. आता नाही महाराज, आता ते राहिलंच नाही. फक्त पोरगी. माझ्या शेजारी 6 एकर जमीन आहे एका माणसाची. म्हणे महाराज तुम्ही लय फिरताना पोरी पाहना म्हणे. मग का पोरी पाहायसाठी फिरतो रे, कार्यक्रमाला फिरतो. पण मग पाहतं खरी, पण म्हणलं कशी पाहिजे तुला अशी. आता पूर्वी होतं ते मॅचिंग, आता कुठे आहे. ठेंगणी पाहिजे का, उंची पाहिजे का, जाडी पाहिजे का, पतली पाहिजे, तो म्हणजे कशी असू द्या, फक्त जिवंत पाहिजे. अवघड परिस्थिती झाली भाऊ. नाताचा शकून आहे राजा, अवघड आहे. घडत आला हा शकून सांगावया आली माई माझे नाव, शकून सांगावया आली बाई माझे नाव, शकून सांगावया आली बाई माझे नाव. पृथ्वीमध्ये प्रीत होईल बहीण भाऊ दोघांचा विवाह. बऱ्याचशा ठिकाणी 5 वर्षाची बाळा भरतार हा बाकी आहे. अजून 6 वर्षाची नारी गर्भीन राहील हा देखील बाकी आहे. कलियुगाची दादा ऐकावे थोरी. आमचे विठ्ठल महाराज म्हणतात ते भारलो. पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भर तारा सोडून घरोघर फिरतील नारी. पण नाही फिरणार महाराज. अशी जर पब्लिक धर्म मंडपात असली ना, काय ताकद आहे हो, काय ताकद आहे. नाही असं उठ पाहणं किती टाइम झाला. रोज भागवत आहे, रोज काय कीर्तन आहे, तरी पब्लिक जशी तर तशी आहे. महाराज 4 चोर जर आले तर पुरं गाव धुंदी 3 तिकडे मागू बाजू. एवढे लोक इथं बसेल आहे बाया. पण आहे का घरात कोणी एकतरी बाई. भाग्यवान गाव आहे, खरोखर भाग्यवान. एकही उठायला तयार नाही. मग आम्ही का रात्रभर तुमच्या पुढे बसा. अण्णा तर म्हणतात चालूच द्या, माऊली बी म्हणतात चालू द्या. कमाल म्हणजे तुमचे गाव म्हणून चालू द्या, दुसऱ्या गावाला काहून चालू देत नाही ते. हो खरं खरं आनंद आहे. हे पा जिव्हाळा आहे. नाही जिव्हाळा जाऊ द्या, जिव्हाळा तर कायमचाच आहे ना. जिव्हाळा आहे म्हणून तो उभी आहे आपण त्याच्या समोर. का हो, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. हो का, ते काय इथं ते याचं नाही काही चालत. हो का पंडित काय ते महाज्ञानी, हो का पंडित शहा आणि की नव्हे माझ्या मना, हो का पंडित शहाणा. कधी कधी माझी पुढे होऊन जातं माझं बी. वयाच्या मनानं होती ती 64 आहे ना दादा चालू. मग काय पण आहे ना असे चांगले ज्ञानी लोक समोर बसेल, काही वाटत नाही माणसाला. हा हे पा, हा कारखाना कशासाठी तुम्हाला माहिती आहे चांगला. हे करमणूक म्हणून भागवत कथा आहे काही. हे मोठा उत्सव केला तुम्ही, कार्तिकी उत्सव आहे करमणूक म्हणून आहे का. नाही महाराज, देव झोपलेले होते आतापर्यंत. उठा जागे व्हारे आता स्मरण करा भावे चरणी चुकवा जन्माच्या व्यथा. कीर्तनकार आहे महाराज तुमच्या गावात. हे पण कीर्तनकारच आहे. याचं कीर्तनाला मी होतो मादनीला होतो महाराजच्या कीर्तनाला. हा माझा भाडू नंतर होतो. हे पा, एखादी बंद पडेल गाडी असते, बंद पडेल रस्त्याने चालली की 2 किलोमीटर बंद पडते गाडी. बंद पडेल गाडी, मग ते डोक्यावर आणता येते का उचलून. हा नारायण हे लावगड्या हे फार चांगलं आहे. डोक्यावर आणता येते का ते गाडी. मग तिला काय करावं लागते हो बंद पडेल गाडीला. बोलत जा तुम्ही. काय करावं लागते त्या गाडीला 2 किलोमीटर बाहेर पडल्यावर फाट्यावर. गॅरेजला जर न्यायचं असलं मग काय करावं लागते. डोक्यावर आणता का तुम्ही टोचे. हा असं बोलत जा. हुशार आहे लोक गावातले. हे असे लोटत म्हणून राहिले. लोटत कसं काय, एवढी 4 चाकी गाडी लोटत नाही. मोटरसायकल भले नाही पण 4 चाकी मोठी. हां जनरलवाले लागतं. कधी कधी टावर नाही राहत काही काही ठिकाणी म्हणा. होते ते कधी कधी रेंज नसते कधी कधी खायला, पण येते ना. मग परमार्थाचं ठिकाण असलं की येते. मग त्या गाडीला चांगली गाडी न्यावा लागते. आणि तिला टोचन केली की ती गाडी कुठे नेता येते गॅरेजला. आहे की नाही अण्णा. नवल पाटील कुठे नेता येते ते गॅरेजला. हां कोणती गाडी. आमचे सुनील भाऊ बी होते ना गाडीवर. हे ड्रायव्हर समोरचे घरावाले मला नेहमी न्यायचे ते गाडीत. हां आता ते मोठे झाले, आता जोड बी येत नाही. येतात मला संध्याकाळी चहा प्यायला चाला म्हणा घरी समोरच होते. हे पा, ती चांगली गाडी त्या बंद पडेल गाडीला
टोचन करून गॅरेजला आणता येते. मग गॅरेजला आणल्यावर तिचं जे काही काम असेल खराब तिच्यात ते सुधारलं जाते. ती गाडी चांगली होती, आहे की नाही? आहे की नाही ताई? मग तशा काही बंद पडेल गाड्या असतील घरी ठी समोर काठीवर कुठेतरी बंद पडेल गाड्या. ह्या चांगल्या गाड्या आल्या इथं. आता पुढच्या कीर्तनाला एकादशीचा असो कोणतंही कीर्तन असो या चांगल्या गाड्यानं त्याला बांधून असं टोचन करून इथं आणा या धर्ममंडपात. हा धर्ममंडप त्याच्यासाठी येणार. खट नट या रे शुद्ध होऊन जावे, दवंड पिटावे भावे चोखा मेला. हे मशीन सुधाराचं मशीन, हे म्हणजे मानव सुधाराचं मशीन हे धर्ममंडप आहे. याच्याशिवाय दुसरं काहीच नाही मंडळी. माझी बहीण फार सुंदर सांगते दृष्टांत. मला काही तेवढा सांगता नाही आला, पण आमच्या उशाताई खूप सुंदर सांगतात. काय रामदास? खूप जोरात सांगतात. हो 28 योगी झाली चक्रवर्ती. कौरव पांडव गेले दादा नेनो किती. 56 कोटी यादव गेले कोणे पंथी. तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न राहते. कौरव जाणारच होते, काही विशेष नाही. कौरव गेला तर काहीच वाटत नाही लोकायला, कोणताही कौरव गेला तरी. पण पांडव गेले तर थोडं दुःख थोडं झालं. पण देवाचं कुळ गेलं ना, 56 कोटी यादव गेले. मग काय गेले माहित आहे कथाभाग सर्वांना. देवाच्याच मुलांना ऋषीची थट्टा केली, त्याला ते जावं लागलं. 56 कोटी नाहीच. मग तुम्ही आम्ही कुठे आहे? कशावर भारी बघता? देवाचं 56 कोटी यादव कुळ जर नष्ट होते तर तुम्ही आम्ही कुठे आहे? शकून सांगा वया आली माई माझे नाव. शकून सांगा वया आली माई माझे नाव. सांगा वया आली माई माझे नाव. आणि की माझी ऐकावी उत्तर आकार जाईल अवघा होईल निराकार. जाती चंद्र सूर्य मग पडेल अंधकार. धरित्री आकाश जाईल मग कैसा दिन प्राय काल होईल त्या टायमाला. आणि केक शकून ऐकावे संती तुम्ही ना मूळ पिठे राहणे नाव माझा आदि शक्ती. आंबेचा व्यवहार त्राय त्राय आदि मूर्ती. एका जनार्दनी प्रसन्न झाली आदि शक्ती. अण्णा ओव्हर टाइम केला तुम्ही, जास्त ओव्हर टाइम द्यावा लागेल बरं का. याला सांगा. हो 2 मिनिटं थांबत आहे, फक्त 2च मिनिटं राहिलं पहा मोजून. आता शकून सांगा वया आली माई माझे. शकून सांगा वया आली माई माझे. शकून सांगा वया आली माई माझे नाव. आय माई माझे नाव. आय माई माझे नाव. आय माई माझे नाव. माई माझे नाव. सांगा वया आली माई माझे नाव. शकून सांगा वया आली माई माझे नाव. जशी भजनाची भैरवी असते ना शेवटची, तशी भारुडाची शेवट म्हणजे झुगू असतो नात्रायचा. त्यामध्ये अध्यात्म आहे महाराज. टाईम पुष्कळ झालेला आहे आपला, पण मी विनंती करतो सर्वेच्या विनंतीतून मला एक भारुड वाढावं लागलं. अनादि निर्गुण प्रगटली भवान मोहमहिषासुर मर्दान. त्रिविध तापाची करावाय झाडण भक्ताला तू पावशी निर्वाण. जोगवा मागीना आईचा जोगवा मागीना आईचा जोगवा मागीना. जोगवा मागीना आईचा जोगवा मागीना. जोगवा मागीना आईचा जोगवा मागीना. जोगवा मागीना जोगवा मागीना. देवीचा जोगवा मागीना आईचा जोगवा मागीना. जोगवा मागीना देवीचा जोगवा मागीना. जोगवा मागीना आईचा जोगवा मागीना. जोगवा मागीना आईचा जोगवा मागीना. द्वैत सारून माळ मी घालीन हाती बोधाचा झेंडा घेईन. द्वैत म्हणजे काय? हा त्या जातीचा तो त्या जातीचा तो त्या जाती. हे द्वैत काढा. नाट महाराज सांगतात भारुडाच्या माध्यमात. द्वैत सारून माळ मी घालीन हाती बोधाचा झेंडा घेईन. बेदरहित वारीशी जाईन. बोधाचा म्हणजे ज्ञानाचा. जोगवा मागीना देवीचा जोगवा मागीना आईचा जोगवा मागीना. जोगवा मागीना देवीचा जोगवा मागीना. जोगवा मागीना आईचा जोगवा. आ जोगवा मागीना जोगवा मागीना. जोगवा
रसाची घेईन परडी आशा तृष्णेच्या पाडीना दुरडी मन विकार करीन कुरवडी पुरवंडी अद्भुत रसाची भरी भरीन दुरकी जोगवा माखीना जोगवा माखीना जोगवा मागिन आईचा जोगवा मागिन जोगवा मागिन आईचा जोगवा मागिन जोगवा मागिन आईचा जोगवा मागिन जोगवा माखीना जोगवा मागील आईचा जोगवा मागील जोगवा माखीना जोगवा मागील आईचा जोगवा माखीना आईचा जोगवा मागील जोगवा माखीना देवीचा जोगवा माखीना जोगवा मागिन आईचा जोगवा मागिन जोगवा मागिन आईचा जोगवा मागिन आता साधने झाले मी निसंग विकल्पी नवऱ्याचा सोडियेला संग काम क्रोध जोडियेले मांग केला मोकळा मार्ग सुरंग जोगवा माखीना जोगवा माखीना जोगवा मागिन आईचा जोगवा मागिन जोगवा मागिन आईचा जोगवा मागिन नवविध भक्तीच्या करुण नवरात्र नवरात्रा पोटी माघेना ज्ञानपुत्रा तरुण सद्भाव अंतरीच्या अंतरीच्या मित्रा दंब सासऱ्या सांडीन कुपात्रा जोगवा माखीना आईचा जोगवा मागिन आईचा जोगवा मागिन जोगवा मागिन आईचा जोगवा मागील जोगवा मागील आईचा जोगवा मागील आईचा जोगवा मागून ठेविला देवीला जाऊन नवस महाद्वारी वारी फेडीला खाली बसा 2 मिनिटं एकापणे जनार्दन देखील देखीला जन्म मरणाचा तेरा चुकविला 2 मिनिटं थांबत आहे महाराज 2 मिनिटं बोलतील आता जोगवा माखीना आई जोगवा माखीना जोगवा मागिन आईचा जोगवा वेगाच्या भरामध्ये काही अब्र शब्द निघले असतील मनुष्या चुकीचा पुतळा आहे बसत आहे 2 मिनिटं झालं 2 कारण- मिनिटं बघतो बसा खाली बसा 2 मिनिटं आणि या ठिकाणी आपले भागवत समिती मंडळ आमचे अण्णा असतील महाराज असतील नवलदादा असतील